तर पुण्यातील अनेक स्नॅक्स सेंटर बंद करण्याची वेळ आलेली आहे। पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी या सेंटरवरच अवलंबून असतात। मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक दुकानं बंद झाल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। सध्या अनेक विद्यार्थ्यांना दररोज केवळ चहा आणि पोहे यावरच समाधान मानावं लागतंय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। कमर्शियल गॅस बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल असतील, छोटे नाश्ता सेंटर असतील, हे अक्षरशः बंद झालेले आहेत। आता मी पुण्यातील नवी पेठ परिसरात आहे। इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात। ते सकाळी नाश्त्यासाठी येत असतात। मात्र आता जर आपण बघितलं तर हे छोटे छोटे जे दुकानं आहेत, नाश्ता सेंटर्स आहेत, हे पूर्णपणे बंद झालेले आहेत। का तर त्यांना कमर्शियल गॅस उपलब्ध होत नाही, मिळत नाही। सध्या काय परिणाम झालाय? सिलेंडर तुम्हाला उपलब्ध होत आहेत, काय अडचणी येत आहे? सिलेंडर बिलकुल मिळत नाही आहे। एक आठवड्यापासून सर्व दुकानं बंद आहेत आणि आमच्याकडं अगोदरच आम्ही घेतले होते तर त्याचा स्टॉक होता, त्यामुळे आमचा व्यवसाय चालतोय। म्हणजे सध्या किती दिवस चालेल आणि काय नाश्त्यावर काय परिणाम झालाय? नाश्त्यावर पूर्ण परिणाम असं झालेला की काहीच बनवता येत नाही, फक्त ऑनली पोहे, मटकी, उपीट बस आणि चहा। तिथं जास्त गॅस लागणार नाही, हेच फक्त उपलब्ध आहेत। हां, हेच उपलब्ध आहेत। गॅस लागणार नाही तिथे, जास्ती कमी गॅस लागतो। कस्टमर्स म्हणत असतील ना, बाकी का देत नाहीये तुम्ही? रोज पोहेच खाऊ घालता तुम्ही लोकांना? हो, पोहे, मटकी, उपीट ऑनली आणि चहा, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। मेस वगैरे काय बंद झालेलं असल्यामुळे आणि बाकी ऑप्शन कमी झालेत। मेसला बी जिथं आता एक दोन जिथं भाज्या मिळायच्या तिथं भाजीची संख्या कमी झाली, म्हणजे एक भाजी वगैरे असं मिळतं। म्हणजे फक्त प्राथमिक जेवणात चालू आहे, असं म्हणजे वरण आहे, कधी वरणावर तर कधी मग एक भाजीवर असं जेवण आपलं। नाश्ता दररोज पोहेच? पोहेच नाश्ता मग। हो, या ठिकाणी एक मोठं नाश्ता सेंटर आहे, परंतु हे सगळे अशा पद्धतीने बंद झालेले आहेत। का तर कमर्शियल गॅस उपलब्ध होत नाही। अशा पद्धतीने आता पुण्यातील अनेक मेस आणि जे छोटे नाश्ता सेंटर्स आहेत ते पूर्णपणे बंद होताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।